तुम्हाला मांडगुळ लागतात, तुम्हाला कविता करणारी लोक लागतात, तुम्हाला लाल होतेपणा करणारे लागतात, तुम्हाला तुमच्या दारामध्ये गुलाम असणारी माणसं लागतात, की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे जे शील आहे, जी प्रज्ञा आहे, जी करुणा आहे, उद्बोध भरलेली आहे. आम्हाला अजूनही गाव नाहीये, अजूनही शिवार नाहीये, मतदार यादीत नाव नाही, अजूनही आमच्या आई बहिणीचे अत्याचार होताना त्याची कोणी दखल घेत नाही. मग वडिलांचं काय काम आहे संविधानाला हातामध्ये घेऊन मोर्चामध्ये जायला? म्हणून सोमनाथला या ठिकाणी हनन करून मारलेलं आहे. बाबासाहेबांनी कधीही कुणाचं मांडलिकत्व पत्करलं नाही. बाबासाहेब कधी कुणाच्या दारात उभे राहिले नाही. 3 महिन्यामध्ये असं काय वातावरण एवढं चेंज झालं होतं की महायुतीला एवढं म्हणजे राक्षसी बहुमत मिळालं. कुटुंब देखील हिंदूच आहे, त्याच्यासाठी रस्त्यावरती येणार तुम्ही होऊ शकता. आणि म्हणून कधी बाबासाहेबांची विटंबना करतात, कधी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतात, कधी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात. काँग्रेस आणि आरएसएस एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काँग्रेसला आरएसएसला पोचण्याचं काम काँग्रेसनेच केलेलं आहे. ते काय आरएसएस म्हणून भाजपचं सरकार आहे, मोदींचं असेल, शहांचं असेल, यांना या देशामध्ये पुन्हा येतात हे संविधान बाजूला करून पुन्हा मनुस्मृती लागू करायची आहे आणि वास्तव आहे. आणि म्हणून अत्याचार होताना तो झाल्यानंतर पहिल्यांदा काय बघितलं जातं तर ज्याच्यावरती अत्याचार झालेला आहे त्याची जात बघितली जाते. की मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना एक मुलगी आहे. महाराष्ट्रातले जाणता राजे, त्यांना एक मुलगी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सरांशी चर्चा करणार आहोत. एक कॉल आणि मॅटर सॉल्व अशी चव्हाण सरांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक विषयावरील चिंतन आज आपण या चर्चेत पाहणार आहोत. जय भीम सर, आजच्या या विशेष चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. हा, जय भीम. तुमचा राजकीय आणि सामाजिक विषयावर तुमची वेगवेगळ्या विषयांवरती नक्की काय भूमिका आहे हे आजच्या चर्चेतून आपण बघणार आहोत. सर, आजच्या चर्चेला सुरू करतोय मी. आत्ताच नुकतीच एक घटना घडून गेली जी अत्यंत गंभीर घटना होती. त्या घटनेवर आपण चर्चा करूयात की राजगुरुनगर मध्ये एक घटना घडली की 2 लहान मुलींची तिथे हत्या करण्यात आली. परंतु कुठल्याही मीडियामध्ये किंवा टीव्ही चॅनलवरती, न्यूज चॅनलवरती याची बिलकुल चर्चा नाहीये. आणि ही घटना नेमकी कशी घडली आणि ह्या घटनेचं गांभीर्य काय याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी ही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील घटना आहे. म्हणजे मानवी मनाच्या वेदना देणारी, त्याचप्रमाणे काळजाच्या ठिकऱ्या उडवणारी अशी ही घटना घडली. गेल्या 25 तारखेला राजगुरुनगर या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी ते भटक्या विमुक्त समाजातलं, गोसावी समाजातलं कुटुंब राजगुरुनगर मध्ये कामाच्या शोधार्थ तिथे गेले. आणि गेल्या 15 वर्षापासून या ज्या 2 मुलींची हत्या झालेली आहे त्या मुलींचे वडील हे राजगुरुनगर जवळच एक छोटीशी ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायत मध्ये आता सध्याला ते रोजंदारीवरती काम करतात. आणि त्याची जी आई आहे ती आई मात्र सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या शहरामधला कागद, कचरा, बाटल्या गोळा करण्याचं काम ती महिला, ती आई करत असते. खरं म्हणजे हे भटकीमुक्त समाजातलं कुटुंब आहे. एका चाळीमध्ये हे राहत होतं. तिथे शेजारीच एक परप्रांतीय व्यक्ती की जो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. खरं यांची ओळख पण नाहीये, पण तो शेजारी होता. तो त्या दिवशी दोघंही, वडीलही कामानिमित्ताने बाहेर गेले आणि आई देखील नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडल्या होत्या. घरी या 2, एक 9 महिने, एक 9 वर्षाची आणि एक 8 वर्षाची शाळेमध्ये जाणाऱ्या या दोन्ही मुली ह्या घरीच होत्या. या नराधमानं पहिल्यांदा एका मुलीवरती अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर म्हणजे इतका तो पाशवी होता की जेव्हा हे सगळं तिची आई आम्हाला सांगत होती आम्ही भेटायला गेल्यानंतर, तेव्हा मन जे आहे ते मन सुन्न होऊन गेलं होतं. कारण तो 54 वर्षाचा इसम होता आणि एका 9 वर्षाच्या मुलीवरती तो त्याने रेप केला होता, अत्याचार केला होता. काय पद्धतीने असेल ते मग आई आक्रोश करून सांगत होती. नंतर त्याच्यावरती अत्याचार केल्यानंतर शेजारीच
पाण्याचा पिंप आहे, त्या पाण्याचा पिंप अर्धा भरलेला होता. तर त्याच्यामध्ये खाली डोकं धरून वर पाय घेऊन तिला बुडवलं आणि तिला मारण्यात आलं. परंतु हे जेव्हा तो करत होता तेव्हा दुसरी बहीण तिथे बाहेरून आली आणि तिला मारताना बघितलं. ती आरडाओरडा करायला लागली. मग तिलाही त्या नराधमानं पकडलं आणि त्यांनी त्याच पिंपामध्ये तिला देखील उलट करून तिचं डोकं त्या पाण्यात बुडवलं आणि तिला देखील मारून टाकून त्या पिंपामध्ये झाकण लावून तो तिथून पसार झाला. खरं म्हणजे हे जेव्हा सगळं बघितलं, ऐकलं आम्ही, त्या दिवशी सगळ्या बातमी येत होत्या आणि मग तिसऱ्याच दिवशी आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आम्ही त्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो. एका झोपडीमध्ये पालांमध्ये राहणारी 5-10 गोसावी समाजातली कुटुंब, त्यांच्या घरी आम्ही जेव्हा जाऊन बसलो तेव्हा प्रचंड वेदना होत होत्या की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेली. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, संविधानाला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि जेव्हा सर्वसामान्य माणसांना, गोरगरीब माणसांना, कुठल्याही जाती धर्माच्या माणसांना हक्क, अधिकार, जगण्याचा अधिकार, मूलभूत अधिकार जेव्हा संविधानाने दिलेले अशा या 75 वर्षांनंतर जेव्हा पोट जिकडे वाटेल तिकडे घेऊन जातं आणि तिथं जाऊन काम करावं लागतं, आजही राहायला घर नाही, जागा नाही, म्हणायला गाव नाही, असे भटकेमुक्त समाजातल्या कुटुंबांची, जातींची परिस्थिती आहे. आणि मग राजगुरुनगरमध्ये हे जे दुर्दैवी कुटुंब आहे त्यांना आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मुलीचं तर प्रचंड दुःख होतं, परंतु त्यांना अजूनही आधार कार्ड नाही, त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना स्वतःच जागा नाहीये तिथे. आणि जेव्हा सगळं बघितल्यानंतर आम्ही कोण कोण आलं, काय काय आलं, कोण भेटलं, कारण ही घटना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, की ज्या महाराष्ट्रामध्ये मा जिजाऊ, मा अहिल्याबाई, माता रमाई यांचा विचार महिलांना पुढे घेऊन जाणारा, ज्या संविधानाने स्त्री आणि पुरुष समान अधिकार दिले, अशा या महाराष्ट्रामध्ये आजही या घटना घडतात. ही काय पहिलीच घटना नाहीये महाराष्ट्रामध्ये, परंतु ज्या पद्धतीनं ती घडलेली घटना आहे ती मात्र अत्यंत मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. निश्चितच आम्हाला मागावा घ्यावासा वाटला या घटनेच्या माध्यमातून की काही वर्षापूर्वी दिल्ली या ठिकाणी एका कॉलेजच्या मुलीवरती रिक्षावाल्यानं रेप केला आणि त्या रेप मध्ये जे निर्भया प्रकरण घडलं आणि देशभर त्या संदर्भामध्ये रस्त्यावरती लोक आली. अगदी छोट्या गावापासून तर दिल्लीपर्यंत कॅन्डल मार्च निघाले. जागतिक स्तरावरच्या महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या ज्या संघटना होत्या, देशानं, जगानं देखील त्याचा निषेध नोंदवला. महिला अधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या ज्या संघटना होत्या ते देखील रस्त्यावरती आहे. त्याच्यातनं अनेक कायदे देखील बाहेर आले. पोस्को सारखा जो काही अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराचा कायदा आहे तो त्याच्यातनच संमत झाला गेला. मला याच्यातनं एक जाणवलं की जेव्हा निर्भया मारली गेली तेव्हा देश पेटला होता. निर्भयाचं कांड झालं तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॅन्डल मार्च निघाले होते. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियावरती चर्चा झडत होत्या. वर्तमानपत्रामध्ये रकानीच्या रकानी भरून येत होते. स्तंभलेखन केलं जात होतं. मानवाधिकाराच्या संघटना होत्या, त्या संघटना अगदी तोंडाला फेस येईपर्यंत मोर्चे काढत होत्या. मग राजगुरू मधील जी घटना घडली ती तर भयावह होती. 8 वर्षाची 9 वर्षाची मुली होती. 54 वर्षाच्या इस्मानं त्याच्यावरती अत्याचार केलेला होता. अत्यंत पाशवी अत्याचार केला होता. मारून टाकलं होतं. मग त्याचा खून केला होता. का नाही या संघटना, कॅन्डल मार्च वाले? तर म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यामधले पद्मश्री अण्णा हजारे समाजसेवक त्यावेळेस निर्भया प्रकरणामध्ये सगळ्यात पुढे होते. त्यांनीच कॅन्डल मार्च काढायला सांगितले होते. त्याच्या हाकेच्या अंतरावरती राजगुरू आहे, राजगुरू नगर आहे. ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याला जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना एक मुलगी आहे. महाराष्ट्रातले जाणता राजे, त्यांना एक मुलगी आहे. पालकमंत्री अजित पवार आहे. मला असं वाटतं की छोट्या मोठ्या घटनांवरनं देखील आंदोलन करणारे लोक का शांत बसले? त्यांच्या हृदयाला पाझर का फुटला? राजगुरुनगर मध्ये घडलेल्या घटनेकडे वडिलांना भेटायला का गेले? कारण आम्ही त्याचं चिंतन असं केलं की या देशामध्ये जात हे वास्तव आहे आणि म्हणून अत्याचार होताना तो झाल्यानंतर पहिल्यांदा काय बघितलं जातं तर
ज्याच्यावरती अत्याचार झालेला आहे त्याची जात बघितली जाते, की ज्याच्यावरती अत्याचार झाला, ज्याचा मर्डर झाला, तो कुठल्या जातीतला आहे. दुर्दैवाने त्या गोसावी भटकीमुक्त समाजातल्या होत्या आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित हे मानवाधिकारच्या गप्पा मारणारे, फुले शाहू आंबेडकर टाहू बडवून सांगणारे, सकाळपासून झोपेपर्यंत त्यांचा विचाराचा जप करणारे आणि उच्चवर्णीयांवरती एखाद्या महिलेवरती मुलीवरती अत्याचार झाला तर मात्र रस्त्यावरती येऊन देश आणि जग राज्य बंद करणारे, यावेळेस मात्र ते आमच्याकडे या कुटुंबियाकडे फिरकले सुद्धा नाही. म्हणजे ते तर दुःख आहेच ते गेल्याचं, पण दुसरं हे पण दुःख आहे की समाज मन एवढं का गुंतून गेलंय, त्यांची जात बघूनच का रस्त्यावरती येत आहेत. इथं आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी घडलं होतं, तिथे एका मुलीवरती अत्याचार झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा लाखोंचे मोर्चे निघाले ते मराठा समाजाचे. काय या 2 मुली मारलेल्या त्यांची जातच बघणार आहात तुम्ही? मला असं वाटतं की हे भयावह आहे. जसं खैरलांजीला सुरेखा भूतमांगे आणि प्रियंका भूतमांगे यांना मारलं गेलं, अत्यंत विवस्त्र करून त्यांच्या गुप्तांगामध्ये काट्या घालून त्यांना देखील खून त्यावेळेस अत्याचार करून केला. त्यावेळेस काय महाराष्ट्र पेटला नाही, त्यावेळेस फक्त आंबेडकरी विचाराची कार्यकर्तेच रस्त्यावरती आले. मला असं वाटतं की हे भयावह आहे आणि म्हणून त्या नराधमाच्या त्या दिवशी आम्ही निषेध केला, परंतु त्याच्यासोबतच इथले जे राज्यकर्ते आहेत, जे दांभिकपणा ज्यांच्या अंगी आहे, जे मानवाधिकाराच्या गप्पा करतात, जे फुले शाहू आंबेडकरींच्या नावाने चळवळी चालवतात, त्यांचा देखील आम्ही त्या दिवशी जाहीर धिक्कार केला. सर, तुम्ही आता जे राजगुरुनगरच्या घटनेबाबत सांगितलं ते अत्यंत गंभीर होतं, परंतु ही एक सामाजिक न्यायाच्या अंतर्गत येणारी गोष्ट आहे आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. देशाचे गृहमंत्री, देशामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा परभणी आणि राजगुरुनगर सारख्या अतिशय भयंकर घटना घडत आहेत, त्याच काळात संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात. तर याच्याकडे कसं पाहता सर तुम्ही? खरं म्हणजे देशाचे गृहमंत्री म्हणजे अत्यंत संविधानिक जबाबदार पद आहे आणि एका संविधानिक सर्वोत्तम पदावर असणाऱ्या व्यक्तीनं देशाचे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संसदेमध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, खरं म्हणजे याचं काय आम्हाला व्यक्तिशः आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय ते विशेष वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत यांच्या फक्त ते पोटात होतं, काल ते उठावरती आले. कारण हे आजचं नाहीये. ज्या दिवशी या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं त्या दिवसापासून, कारण संविधानाच्या माध्यमातून इथे प्रगल्भ अशी लोकशाही आहे. इथली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला बोटमाती देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेला. पूर्वी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जातीची उतरंड होती. राणीच्या पोटी जन्माला आला की तोच राजा होत होता, तो किती नालायक असला तरी तोच राजकुमार म्हणून पुन्हा गादीवर बसत होता. पण बाबासाहेबांच्या संविधानानं या देशामधल्या सर्वसामान्य गरीबातल्या गरीब फाटक्या माणसाला जगण्याचा अधिकार दिला, हक्क अधिकार दिले आणि लोकशाहीनं सर्वोत्तम असे अधिकार देखील त्यांना दिले, मताचा अधिकार त्यांना दिला. आणि मग त्या दिवसापासून म्हणजे बाबासाहेबांनी हजारो वर्षापासूनची जी देशामधली गुलामगिरी होती ती गुलामगिरी उद्ध्वस्त करण्याचं काम फक्त लेखणीच्या माध्यमातून केलं. आणि त्या दिवसापासून या देशातले ज्या जमाती होत्या, जो समूह होता, जो दुर्शिल्य गेलेला होता, ज्याला जनावराच्या पातळीवरचं जगावं लागत होतं, त्या माणसांची आजची परिस्थिती जी आहे, त्यांचा मान सन्मान असेल, त्यांचं जगणं असेल, त्यांचा स्वाभिमान असेल, त्यांची प्रगती असेल, ही फक्त जर कशामुळे आली असेल तर ती संविधानामुळे आलेली आहे. आणि नेमकंच तेव्हापासून हे जे संविधान आहे ते संविधान इथल्या मनुवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय, सलतंय. कारण त्यांना मनुस्मृतीच्या आधारे मनुस्मृती प्रणीत असलेली जी समाज व्यवस्था होती ती त्यांना चालू करायला ठेवायची होती, पण ती बाबासाहेबांच्या संविधानामुळं ती नेस्तनाबूत झाली. आणि आता पुन्हा एकदा ते डोकं वर काढतायत. या देशामध्ये हे जे काय RSS प्रणीत भाजपचं सरकार आहे, मोदींचं असेल, शहांचं असेल, यांना या देशामध्ये पुन्हा एकदा हे संविधान बाजूला करून पुन्हा मनुस्मृती लागू करायची आहे. आणि मनुस्मृती लागू करून त्यांना अभिप्रेत असणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या ठिकाणी आणायची आहे. त्याच्यामध्ये अडचण काँग्रेस नाही आहे.
काँग्रेसला ते कधी खिशात घालून फिरतील, कारण काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस आणि आरएसएस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला आरएसएसला पोचण्याचं काम काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळं ह्या एक जर सापनात असेल तर दुसरा नागनाथ आहे, सापय चावतो नागय चावतो. म्हणजे काँग्रेसला खिशात घालणं सोपं आहे, पण इथं मनोवाद प्रस्थापित करायचा असेल तर त्यांना सगळ्यात मोठा आडसर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर वाद आहे. कारण मनोवादाला गाठण्याचं काम फक्त आंबेडकर वाद करू शकतात. आणि म्हणून कधी बाबासाहेबांची विटंबना करतात, कधी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतात, कधी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात. आणि ते सहजासहजी होत नाही, तर ते ठरवून होतं, ते जाणीवपूर्वक होतं. म्हणजे परभणीच्या घटनेचा तुम्ही उल्लेख केलात आता, तर ती काय सहजासहजी नाही. बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार होतो म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले, त्या दिवशी देशामध्ये मोर्चे निघाले. 10 तारखेला तो मोर्चा निघालेला आहे आणि 4 वाजता कोणीतरी मोटरसायकलवरती आणून सोडतं आणि तो उठतो आणि तो बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एक लेबल लावायला तयार की तो माथेफिरू होता. म्हणजे या देशामध्ये जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होईल, संविधान जाळणारा जंतर मंतर वरती हेच सांगणार की तो माथेफिरू आहे. पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा हेच म्हणतात की तो माथेफिरू आहे. मग अमित शहा संसदेमध्ये बाबासाहेबांच्या बद्दल जे बोलले की आंबेडकर हे फॅशन हो गया, मग अमित शहा देखील माथेफिरूच असेल, त्याच्याशिवाय तो बोलू शकत नाही. बाबासाहेबांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कुणी असू दे, जर तुम्ही त्याला माथेफिरू ठरवत असेल तर अमित शहा देखील माथेफिरूच आहे. मी इथल्या सगळ्यांना ज्यांनी त्या दिवशी मोर्चे काढले 10 तारखेला त्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की दादा रे, राजगुरू नगर मधल्या ज्या 2 मुलींवरती अत्याचार झाले ते कुटुंब देखील हिंदूच आहे. त्याच्यासाठी रस्त्यावरती येणार आहात का तुम्ही? तुम्ही जेव्हा बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक हिंदूंसाठी रस्त्यावरती येतात तर मग ते कुटुंब देखील हिंदूच आहे ना. धुळेमधल्या राईन्स पाड्याला आमचे 5 नाथपंथी डोंगरी गोसाई ठेचून मारले दगडानं, ते देखील हिंदूच होते ना. त्यामुळं यांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व यांचं हे स्वतःच्या फायद्यासाठीचं हिंदुत्व आहे. खरं म्हणजे जेव्हा ब्राह्मणी धर्म अडचणीमध्ये येतो तेव्हा हे रस्त्यावरती येत असतात, तेव्हा हिंदू धर्म कधी धोक्यामध्ये नसतो, त्यांचा ब्राह्मणी धर्म धोक्यामध्ये आलेला नसतो. आणि म्हणून अमित शहा जे बोलले ते बोलणारच आहेत, गरळ ओकणारच आहेत, परंतु त्यांना मात्र इथला जो आंबेडकरी विचाराची जी माणसं आहेत, कारण बाबासाहेबांनी हजारो वर्षापासूनची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला आणि त्यांच्या पाठी राखेला गुडघ्यावर टेकण्याचं काम फक्त एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आता बाबासाहेबांचे लक्षावधी अनुयायी या देशामध्ये आहे, त्यामुळे ते टेस्ट करतात. अमित शहा बोलले लिटमस टेस्ट होती, इथला आंबेडकरी समूह झोपला आहे का, इथला आंबेडकरी समूह गुलाम झालेला आहे का, तो निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे का, तो येतो की नाही रस्त्यावरती. यांचे नेते ते जवळ घेऊन बसलेत पायाजवळ, त्यांना मंत्रीपद दिली, मग समाज देखील झोपला असेल का. परंतु या देशानं बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी संविधान हा आमच्या जगणमार्गाचा विषय, आमच्या अस्मितेचा विषय, आमच्या अंगावरची कापडं आणि तोंडातनं जे शब्द येतात आता आम्ही जे सन्मानानं जगतो ते फक्त बाबासाहेबांच्या मुळे जगतो. आणि म्हणून जो कोणी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बोलेल, संविधानाच्या बाबतीमध्ये बोलेल, तेव्हा तेव्हा त्यांना अशाच पद्धतीनं देशभर रिॲक्शन येतील किंबहुना भविष्यामध्ये याच्यापेक्षाही अधिक तीव्रतेने ते रिॲक्शन येतील. बरोबर सर, तुम्ही जे विश्लेषण अमित शहाच्या स्टेटमेंट बद्दल केलं ते अगदी योग्य केलं असं मला वाटतंय. पण सर आता मी थोडं तुमच्या वैयक्तिक राजकारणाच्या विषयाकडे येतो की समाजात जी विषमतावादी विचारसरणी आहे ती विचारसरणी फोडून काढण्यासाठी किंवा समाजातील वंचित शेतकरीपासून गरीब मराठ्यापर्यंत सर्वांना न्याय मिळावा, सर्वांचं प्रबोधन व्हावं, यासाठी तुम्ही घोंगडी बैठकांचं आयोजन अहमदनगर जिल्ह्यात केलं, जे महाराष्ट्रात इतर कुणीही नेत्यांनी केलं नाही किंवा कुठल्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांकडूनही केलं जात नाही. फक्त एकमेव तुम्ही करताना मला दिसलात ते. तर सर, ही घोंगडी बैठकांचं नक्की प्रेरणा काय तुमची आणि हे करण्यामागचं तुमचे ध्येय धोरण काय होतं? खरं म्हणजे माझा जर प्रवास बघितला तर मी अशा समूहात आलेलो आहे की जिथं अजूनही देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर बाबासाहेबांनी संविधान दिलं, 75 वर्ष झाली, तरी देखील मी ज्या समूहात आलो, मी ज्या जातीतनं आलो त्याच्यावरती अजूनही गुन्हेगार जमातीचा शिक्का लागलेला आहे. अजूनही त्या समाजाकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जातं, पारधी जातीकडे. तर म्हणजे आम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आहोत. इंग्रजांना सोडू की पळून सोडलं, इंग्रजांसमोर आम्ही गुडघे नाही टेकले. बाकीच्यांनी तरी कोणी वतनं घेतली, कोणी त्यांच्या बरोबर तह केला, परंतु इथले जे विमुक्त जमातीतली लोक आहेत त्यांनी मात्र इंग्रजांच्या बरोबर 2 हात केली. आणि म्हणून इंग्रजांना आम्ही अडसर होतो म्हणून इंग्रजांनी त्यावेळेस 1871 मध्ये गुन्हेगार जमाती ऍक्ट आणला आणि
आमच्यावरती गुन्हेगार म्हणून शिक्का मारला गेला. आमच्या मातेच्या पोटातनं जन्माला येणारं मूल देखील गुन्हेगार म्हणूनच जन्माला येत होतं. परंतु संविधान आलं त्याच्यानंतर 1952 म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला आणि 1952 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते सोलापूरचे तारेची कुंपणं जी होती त्या तारा तोडल्या आणि खऱ्या अर्थाने आम्हाला विमुक्त केलं गेलं. म्हणजे अशा समूहातनं मी आलेलो आहे. गेली 30 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्तांच्या आदिवासींच्या चळवळीमध्ये काम करतोय, त्यांच्या हक्क अधिकारांची लढाई लढतोय. आणि म्हणून ज्या परिस्थितीतून आलेलो, ज्या कुटुंबातून आलेलो आहोत, मलाही असं वाटतं की त्या समाजाला कोणीतरी त्या काळामध्ये हातभार लावला असेल, मदत केली असेल. आज आपण शिकलो, बाबासाहेबांच्या कृतीमुळे नोकरीला लागलो आणि जेव्हा आपल्याला हे सगळी व्यवस्था समजत असेल तेव्हा आपल्या ज्ञानाचा उपयोग, आपल्या चळवळीचा उपयोग आपण समाजासाठी केला पाहिजे. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक, कारण मुळातच मी सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आहे. मी खाली मासमध्ये जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. समोरच्याचं दुःख ते मला माझं दुःख जाणवत असतं. त्याची वेदना म्हणजे माझी वेदना आहे. तर जिथं जिथं दुःख, जिथं जिथं वेदना आहे तिथं मी जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. कारण मुळातच मी फुले वाचलेला आहे, मी बाबासाहेब वाचलेले आहे, मी शिवराय वाचलेले आहे. मी परिवर्तनाचं जे जे काही साहित्य असेल ते सगळं साहित्य मी वाचलेलं असल्या कारणामुळं जिथं दुःख आहे, जिथं वेदना आहे तिथं मी धावून जातो. तो माझा पिंड आहे. अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते आहेत, वर्षानुवर्ष सत्ता भोगत आले, 3-3 पिढ्या सत्ता भोगतायत. आजोबा गेला की बापाला, बाप गेला की त्याचं पोरग आलं आणि त्याचं पोरग आलं की पुन्हा घरातलं कोणीतरी आलं. यांनी समाजाला गृहीत धरलेला आहे. मग तो कुठल्या जातीचा असू द्या, त्याला मतदारांचं काही देणं घेणं नाही, जनतेचं काही देणं घेणं नाही. निवडणूक आल्या की 2 महिने बाहेर पडायचं, त्यांना खोटी आश्वासनं द्यायची, गोड बोलायचं. आणि सगळ्या बाजूनी विरोधक ह्या मोठा प्रस्थापित कारखानदार असतो, इकडचा पण तो कारखाना कुठल्याही पक्षाकडून उभा राहणारा उमेदवार हा कारखानादार असतो आणि प्रस्थापित असतो. त्याला जनतेचं काही देणं घेणं नाही. आणि त्यांनी सवय लावून ठेवले लोकांना, तुझं काम असेल माझ्या वाड्यावरती, तुझं काम असेल तर माझ्या कारखान्यावरती, माझ्या कार्यालयामध्ये, माझ्या एखाद्या त्या गावातल्या माझ्या पुढाऱ्याला घेऊन ये. म्हणजे सर्वसामान्य लोकांना यांनी गृहीत धरलेलं. आणि म्हणून मग मी बघायचो की लोक शोधत यायचे माझ्याकडे की माझं हे काम आहे. खेड्यापाड्यातनं कुणीतरी यायचं, मग तहसीलचं काम असेल, पंचायत समितीचं काम असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, एखाद्या अधिकाऱ्याने नागवलं असेल, अडवलं असेल, म्हणजे अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, अशी माणसं शोधत यायची. चव्हाण सर कुठे राहतात, किशन चव्हाण कुठे, फोन करणार, येणार. मग आपण त्यांना मदत करायचो आणि त्याला त्याच्यामध्ये त्याचं काम सुकर होण्यास हातभार लावायचे. पण मी असा विचार केला की अशी येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मग आपण असा विचार करूया की लोक आपल्याकडे येण्यापेक्षा इथल्या सगळ्या कारखानदारांनी, प्रस्थापित लोकांनी सवय लावली की तुमचं काम असेल तर आमच्याकडे या. तसं करण्यापेक्षा आपण जर वेळ काढून लोकांमध्ये गेलो तर, लोकांमध्ये जाऊन बसलो तर, गावात जाऊन बसलो तर, गावातल्या चावडीसमोर, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, मंदिराच्या समोर जाऊन बसलो तर, लोकांना आव्हान केलं की तुमचे प्रश्न घेऊन या. म्हणजे माझ्यासारखा एखादा अपवादातून वेडा माणूस असेल की मी स्वतः गावात जातो, लोकांना आव्हान करतो की तुमचे काही प्रश्न असेल तर मला सांगा. मग लोक जमा होतात, सगळ्या पक्षातले, सगळ्या जातीतले, सगळ्या धर्मातले. शेवटी गोरगरीब लोक असतात, गरीबाला जात नसते. आणि मग ज्याचा प्रश्न आहे ते येतात, बसतात, ते कामं सांगायची, मला बैठका झाल्या आणि त्या बैठकीच्या माध्यमातून मी आतापर्यंत माझ्याकडे मी लिस्ट आहे कोणाचे काम केलेत. आपण माझे सगळे कार्यकर्ते असतात खाली, ती सगळी माहिती घेतात. आतापर्यंत गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मी हजारो व्यक्तिगत प्रश्न सोडवले. मग ते रस्त्याचे प्रश्न असतील किंवा जे काही व्यक्तिगत प्रश्न असतील, अनेक प्रश्न शासन दरबारी आणलेले मी ते सोडवण्यामध्ये मला यश आलेलं आहे. त्याच्यात प्रचंड समाधान नावाची गोष्ट ज्याला म्हणतो आपण, ते समाधान मला मिळतं की मी गावामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न लिहून घेतले, दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याला सांगून ते सोडवले. त्यातलं वेगळं समाधान, लोकांच्या कामी आपण येतोय, ते मोठं समाधान या निमित्ताने मला मिळतं. काल परवापर्यंत ते काम करत होतो आणि भविष्यामध्ये देखील अजूनही माझं ते काम तेवढ्या ताकदीनं चालू राहणार आहे. शेवटी ही सामाजिक चळवळ आहे, ती चालू ठेवणार आहे. गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे. बरोबर सर, तुम्ही हे काम करत असताना तुमची एक इमेज बनली की एक कॉल आणि मॅटर सॉल्व, अशी एक तुमची इमेज बनली होती. एवढं सगळं होतं सर, लोकप्रियता झाली, तुम्ही प्रत्येक समाजाच्या प्रत्येक मुद्द्यावरती झटलात, 2 निवडणुकांना तुम्ही सामोरे गेलात आणि दोन्हीमध्ये पराजय झाला. तर याच्यामध्ये ईव्हीएमचा किती हात आहे? म्हणजे ईव्हीएम गेम चेंजर ठरली का? नाही, खरं म्हणजे याच्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत. 2019 विधानसभेची निवडणूक होती. मी पार्लमेंटरी बोर्डला होतो, राज्यभर फिरत होतो. ऐनवेळेस या मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी मला शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी अर्ज भरायला लावला. सांगितलं की किशनराव तुम्हाला उमेदवारी करावी लागणार आहे. नेत्यांचा आदेश होता, कुठली तयारी नव्हती. माझ्यासारखा हटका कार्यकर्ता, शिक्षक माणूस
इथं 4-4, 5-5 कारखानदार आहेत आमच्याकडे, शिक्षण सम्राट आहेत. त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक करायची सोपं नव्हतं. परंतु मी चळवळीतला कार्यकर्ता असल्या कारणामुळं आणि बाळासाहेबांनी मला आदेश केल्यामुळं मी आदेश मानणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे निवडणुकीला सामोरं गेलो. जे काही कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते घेतले, घरच्या भाकरी खाऊन आम्ही ती निवडणूक केली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये मला गाव बांधणी देखील नसताना देखील मला 10,000 मतं इथल्या कारखानदारांच्या विरोधामध्ये आणि फार दखल पात्र ते सगळे मतदान त्या काळात मला मिळाले 2019ला. त्याच्यानंतर तर 5 वर्ष मी झपाट्याने काम केले. म्हणजे मी नगर जिल्ह्यातलं म्हणता, पण मी तर म्हणतो की मी ज्या पद्धतीनं जाऊन काम केलं, म्हणजे माझ्या मतदारसंघाचं बोलतो एकही उमेदवार कारखानदार असेल, शिक्षण सम्राट असेल किंवा बाकीचं कोणी माझे ते काम या मतदारसंघामध्ये केलं नाही. जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन हे सगळं काम करता करता माझ्यावरती तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. म्हणजे देशातला माझ्यासारखा एखादा शिक्षक असेल की शिक्षकावरती आंदोलनाचे 13 गुन्हे दाखल आहेत. परंतु त्या आंदोलनाला देखील, त्या गुन्ह्याला देखील मी भीक न घालता लोकांच्यासाठी आंदोलन करा, रस्ता रोको करा, मोर्चे करा, कार्यालयात जाऊन ठिय्या मांडा, मी संविधानिक मार्गाने हे सगळं केलं. त्यामुळे मला अपेक्षा होती की यावेळेस खूप चांगल्यापैकी आपण पुढे जाऊ निवडणुकीमध्ये. परंतु अनेक फॅक्टर होते त्याच्यामध्ये आणि पैशाचा फॅक्टर आला, त्याच्यात जातीचा फॅक्टर येतोय आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ह्या जात आणि पैसा याच्यापेक्षाही मला या निवडणुकीमध्ये जो जाणवला तो मात्र ईव्हीएमचा फॅक्टर जाणवला. कारण आपण बघतो की कुठलंही वातावरण नसताना, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कोणतं वातावरण नसताना 3 महिने अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. इथं महायुतीला सपाटून मार खावा लागला. महाविकास आघाडीचे खासदार निवडून 3 महिन्यामध्ये असं काय वातावरण एवढं चेंज झालं होतं की महायुतीला एवढं म्हणजे राक्षसी बहुमत मिळालं. ईव्हीएमचा फॅक्टर आहे. आणि यांनी खरं म्हणजे अगोदर कारखानदारांनी काही वर्ष पैशाच्या माध्यमातून लोकशाही खिळखिळ केली होती आणि या महायुतीनं भाजप प्रणित जे RSS प्रणित जे भाजपचं सरकार आहे देशामध्ये, त्यांनी मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आणि पाशवी ज्याला बहुमत आहे ते बहुमत त्यांनी मिळवून घेतलेलं आहे. आणि हे सगळं ट्रान्सफर जे वोट झालेलं आहे ते मला असं वाटतं की आम्ही जेव्हा बसलोय तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्रातले जे वंचित बहुजन आघाडीचं जे काय मतदान होतं ते वंचित बहुजन आघाडीचं मतदान त्यांनी ट्रान्सफर केलं महायुतीकडे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदारांना हात नाही लावला, पण वंचित डॅमेज करायची आहे, महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे. कारण भविष्यामध्ये आज ना उद्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी सगळ्यात जास्त डोकेदुखी किंवा सगळ्यात मोठा पर्याय या महाराष्ट्रामध्ये जर कुणाचा असेल, तिथल्या महाविकास आघाडीला पण आणि महायुतीला पण, तो आहे वंचित बहुजन आघाडीचा. आणि म्हणून लोकसभेला थोडा ग्राफ कमी झाला होता, त्याच्यापेक्षा आणखी त्यांची मतं ट्रान्सफर करून वंचित बहुजन आघाडीला डॅमेज करण्याचं काम महायुतीनं केलेलं आहे. आणि म्हणून ईव्हीएम फॅक्टरच्या मोठ्या प्रमाणामध्ये तो फॅक्टर चाललेला आहे आणि त्याचा फटका जसा महाराष्ट्रामध्ये झाला बसला तसाच मला माझ्या मतदारसंघामध्ये देखील बसलेला आहे. सर, तुम्ही झाले किंवा अरुण जाधव साहेब झाले, हे एकदम आत्मीयतेने तळमळीने समाजासाठी झटताना दिसताय. पण असे मागील काही 20-25 वर्षामध्ये भटक्या विमुक्त समाजातून काही नेते मोठे झाले, पण ते धम्मदीक्षेचे वगैरे त्यांनी मोठे मोठे इव्हेंट केले, लोकप्रियता मिळवली आणि ते आज प्रस्थापित पक्षाचं काम करत आहेत. तर सर, अशा घटना घडतात, असे पुढारी बनतात, घडतात, मोठ्या स्थानावर जातात आणि कुठल्या तरी पक्षाला ते विकले जातात. तर सर, असंच होत राहिलं तर मग भटक्या विमुक्त समाजाचं राजकीय अस्तित्व काय टिकेल, कसं राहील ते? काय याच्यामध्ये की बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांच्या विचारानं काम करण्याच्या गप्पा मारायच्या, परंतु बाबासाहेबांचं जे मिशन होतं ते मिशन चालवायचं नाही. बाबासाहेबांनी कधीही कुणाचं मांडलिकत्व पत्करलं नाही. बाबासाहेब कधी कुणाच्या दारात उभे राहिलेले. बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचा पक्ष, बाबासाहेबांची सत्ता आणण्याचं जे काही स्वप्न होतं ते स्वबळावरती होतं. दुसऱ्यांच्या उघड्या घेऊन तुम्ही किती दिवस उभे राहणार? मला असं वाटतं की झोपडी का असेना पण ती आपली असली पाहिजे. आणि म्हणून भटक्याविमुक्तांचे जे नेते होऊन गेले आतापर्यंत, आमच्या अगोदरच्या जनरेशन मध्ये, ठीक आहे, संघटना म्हणून काम करत होते, त्यांना सत्ताधाऱ्यांचा काही आधारही घ्यावा लागत होता, परंतु त्यांनी इतकं मांडलिकत्व स्वीकारलं अगोदरच्या आमच्या पिढीतल्या नेत्यांनी की ते स्वतःच तिथं गुलाम होऊन बसले. आणि त्यामुळं भटक्याविमुक्तांची चळवळ कुणाच्या तरी दावणीला बांधण्याचं काम अगोदरच्या नेत्यांनी केलं. बाबासाहेबांचा विचार करून सगळेजण काम करत होतो. मीही भटक्याविमुक्तांच्या चळवळीतलाच कार्यकर्ता आहे. आम्ही काम करत होतो. आम्ही बाबासाहेबांच्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न देखील केला. 2006 मध्ये आम्ही दीक्षा देखील घेतली. परंतु
फक्त तिथेच थांबलो आम्ही दीक्षा घेऊन. पुढे मात्र बाबासाहेबांचं ज्या पद्धतीनं ते मिशन पुढे घेऊन जायला पाहिजे होतं ते घेऊन गेलो नाही. म्हणून अगोदरची जी जनरेशन आहे त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केले पण ठीक आहे, पण भटके मुक्तांची चळवळ त्यांनी दावणीला बांधली नेत्यांच्या प्रस्थापित पक्षांच्या, हे मात्र आमच्या मनाला पटलं नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यापासून बाजूला जाण्याचा निर्णय केला. आव्हानं खूप आहेत पण लोकांमध्ये जागृती होत आहे, लोकांना कळतायत, नवीन जनरेशन आहे, नवीन जनरेशन शिकतायत मुलं, बाबासाहेब देखील समजतायत. त्यामुळं मला असं वाटतं की नवीन जनरेशन अगोदरची जे काही नेते होते की जे दावणीला जाऊन बसले त्यांना लोक आता ते विस्मरणात देखील गेलेले आहेत आणि म्हणून आता बाबासाहेबांचा विचार घेऊन आमच्या भटके मुक्तांची जी पुढची जनरेशन आहे ते मात्र आम्ही जोरकसपणे काम करत आहोत. तुम्ही बघितलं असेल की परभणीला दंगल झाली, परभणीला बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा जो काही आमचा शहीद झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा जो पोरगा होता, आमचा भीमसैनिक होता, तो कोण होता, त्याच्या हातामध्ये काय होतं, त्याच्या हातामध्ये संविधान होतं, तो लॉ मध्ये शिकणारा पोरगा होता, तो हिंदू वडार समाजातला होता, त्याच्या हातामध्ये काठी नव्हती, त्याच्या हातामध्ये दगड नव्हते, त्याला का मारलं गेलं. जेव्हा पोलिसांना कळलं, आता पोलिसांमध्ये देखील मनोवाद वाढलेला आहे, जेव्हा बाकीचे बौद्ध समाजातले कार्यकर्ते अटकेमध्ये होते तेव्हा आमचा सोमनाथ पण अटकेमध्ये होता ना, पण त्या पोलिसांना लक्षात आलं की साला हा सोमनाथ आहे वडार समाजाचा आहे, मग वडाराचं काय काम आहे संविधानाला हातामध्ये घेऊन मोर्चामध्ये जायला, म्हणून सोमनाथला या ठिकाणी हलाल करून मारलेला आहे. म्हणजे आमचे जे तरुण पोर आहेत त्यांना बाबासाहेब समजायला लागलेले, त्यामुळे नवीन जनरेशन हळूहळू हळूहळू या विचाराकडे आकर्षित होईल. आम्ही देखील सगळेजण महाराष्ट्रामध्ये तो प्रयत्न करत आहोत. सर, मग ह्या तुमच्या सर्व राजकीय प्रवासामध्ये तुम्ही ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचंच नेतृत्व स्वीकारावं आणि त्यांच्या नेतृत्वातच काम करावं असं तुम्हाला काय वाटलं? तर म्हणजे मी एक 25 वर्ष भटके मुक्तांच्या चळवळीत काम केलं. भटके मुक्तांची खूप अधिवेशनं घेतली आहे, दिग्गज नेते, मोठमोठाले नेते ज्याला जनता राजा म्हणतात ते सगळे आले. ते उभे असायचे स्टेजवरती, खाली आमच्या फटके अंगावरती आसुडानं फटके मारून स्वतःचा अंग सोलून घेणारे मर्यादी समाजाचे असतील, नाथपंथी असतील आणि वेगवेगळ्या जाती धर्मातले वेशभूषेसह सापावाले, गारुडे, मदारी सगळे आम्ही त्या वार्षिक अधिवेशनाला समोर यायचो. नेते वर बसलेले असायचे आणि आमचा जो स्वतःला सोलून घेण्याचा कार्यक्रम असायचा त्यांना माझा वाटायचा, आनंद वाटायचा. हे किती दिवस खरं म्हणजे बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेला सोडण्याचं काम केलं आहे. बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेची चिरफाड करायला सांगितलं आणि म्हणून ते आमच्या तरुण मनाला ते पटलं नाही, भावलं नाही. म्हणून आता आम्ही स्वतःला सोडून घेणार नाही, तर ज्यांनी आम्हाला या अवस्थेला ठेवलेलं आहे, ज्यांनी अजूनही आम्हाला पालांमध्ये ठेवलंय, आम्हाला अजूनही गाव नाहीये, अजूनही शिवार नाहीये, मतदार यादीत नाव नाहीये, अजूनही आमच्या आया बहिणींचे अत्याचार होतात आणि त्याची कोणी दखल घेत नाही, अशा व्यवस्थेला सोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि मग या महाराष्ट्रामध्ये कोण असं नेतृत्व आहे जे स्वाभिमानी आहे, अशा नेतृत्वाबरोबर आपण काम केलं पाहिजे. मग 2018ला भीमा कोरेगावची दंगल झाली, त्याच्यानंतर बाळासाहेबांचं जे काही आंदोलन सुरू झाली किंवा ते जे धावून गेले, मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्याच्या अगोदर अनेकदा बाळासाहेब आमच्या नगरमध्ये येऊन गेले, अनेक कार्यक्रमाला पण मी बाळासाहेबांची आमची कधीही भेट झाली नाही, पण मला असं वाटलं की आपण या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे, स्वाभिमानी बाणा या व्यक्तीमध्ये आहे आणि बाबासाहेबांचा वैचारिक वारसा, रक्ताचाच वारसा नाही तर एक वैचारिक वारसा ज्यांना म्हणतो की ते खरंच वैचारिक वारसदार आहेत. म्हणून मी एकदा बाळासाहेबांना भेटलो. बाळासाहेबांच्या बद्दल खूप काही अगोदर आमच्या कानावरती यायच्या, चर्चा करायच्या. जेव्हा मी बाळासाहेबांना भेटलो त्याच्यानंतर आमच्यातलेच काही नेते मंडळी भटके मुक्तांचे ते बाळासाहेबांच्या बद्दल खूप काही अपप्रचार करत होते की बाळासाहेब एकेकोर आहेत, अमुक अमुक खूप बोलत होते. परंतु जोपर्यंत माणसाच्या जवळ जात नाही तोपर्यंत त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार हे कळत नाही. आणि म्हणून लोक लांबून अजूनही बोलतात बाळासाहेबांच्या बद्दल लोक, परंतु मी बाळासाहेबांच्या जवळ जाऊन बघितलेलं आहे. बाबासाहेबांकडे जी प्रज्ञा होती, करुणा होती, जे शील होतं बाबासाहेबांकडे, मला असं वाटतं की मी 30 वर्षापासून चळवळीत काम करतो. अनेक दिग्गज नेते मी बघितले चळवळीतले, आंबेडकरी चळवळीतले, भटके मुक्तांच्या आदिवासी चळवळीतले. अत्यंत जबाबदारीने मी या ठिकाणी बोलतो की आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे जे शील आहे, जी प्रज्ञा आहे आणि जी करुणा आहे, उत्पोत भरलेली, म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत ते फणसासारखं सांगितलं पाहिजे. फणस टणक असतं, आतून मात्र प्रचंड मधाळ असतं. बाळासाहेब तसेच आहे. वरून जरी आपल्याला वर करणे ते टणक वाटत असले, जरी कडक वाटत असले, कडक शिस्तीचे वाटत असले, तरी आतमध्ये मात्र बाळासाहेबांच्या आतमध्ये प्रचंड करुणा भरलेली आहे. इथला उपेक्षित, इथला गरीब, इथला शोषित, इथला ओबीसी, इथला मुस्लिम, इथले भटकी मुक्त, प्रचंड आस्था आणि करुणा बाळासाहेबांकडे. या लोकांचं काय, 75 वर्ष झाले ज्या समूहाला ग्रामपंचायतला कुणी उमेदवारी देत नाही
अशा समूहातल्या माणसांना लोकसभेला कोण उमेदवारी देणे, दारात उभं करत नाही अशा लोकांना. किमान आम्ही निवडून नाही आलो तरी चालेल, पण आम्ही प्रतिनिधित्व करू शकतो उमेदवारांमध्ये, आम्ही उमेदवारी करू शकतो. तुमचीच मक्तेदारी नाहीये प्रस्थापित लोकांची, तर आमचा फाटका तुटका माणूस पारधी समाजातला, कोल्हाटी समाजातला, नाथपंथी समाजातला, वडार कैकाडी समाजातला व्यक्ती देखील लोकसभेची उमेदवारी करू शकतो. महाराष्ट्रभर चर्चा होते, विधानसभेची उमेदवारी करू शकतो. निवडून येईल नाही, त्याचं गणित वेगळं आहे, त्याचे निकष वेगळे, नॉर्म्स वेगळे आहेत निवडून येण्याचे. बाबासाहेबांना देखील दोनदा पराभूत करावा लागेल. तुम्हाला प्रज्ञावान माणसं चालत नाही, बुद्धिजीवी माणसं, विचारवंत माणसं चालत नाही तुम्हाला सभागृहामध्ये, की जे सभागृह सर्वोच्च असं सभागृह आहे, ज्या सभागृहामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हक्क अधिकाराचे कायदे केले जातात, त्या सभागृहामध्ये तुम्हाला विद्वान माणसं चालत नाही. कालही चालत नव्हती, आजही चालत नाही, उद्याही चालत नाही. तुम्हाला भांडगुळं लागतात, तुम्हाला कविता करणारी लोक लागतात, तुम्हाला लाल होतेपणा करणारे लागतात, तुम्हाला तुमच्या दारामध्ये गुलाम असणारी माणसं लागतात. पण बाळासाहेबांनी याचा कधी विचार केला नाही. बाळासाहेबांनी स्वाभिमानी सभा उभी केलेली आहे, आणि मग निवडून नाही येता आलं तरी चालेल, मी एकटा तर कधी जाईल, पण या समूहाचं काय, मला यांना सगळ्यांना त्या सभागृहामध्ये घेऊन जायचंय, भले आज नाही, उद्या नाही, परवा होईल कधीतरी, हा विचार करून बाळासाहेब काम करतायत. आणि म्हणून त्यांचं जे नेतृत्व आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार, वापरणार नाही. जायचं तर सगळ्यांनी जायचं, सन्मान मिळाला पाहिजे तर सगळ्यांनाच मिळाला पाहिजे. बाळासाहेब पाया पडून देत नाही कुणाला, कुणाच्या पाया पडायचं नाही, ही शिकवण त्याच्यात बाळासाहेब देत असतात. कुणाच्याही पाया पडायचं नाही. मला असं वाटतं की हे प्रगल्भ असं नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व माझ्यासारख्या फाटक्या तुटक्या भटकेमुक्त आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्याला, की जे 25 वर्ष रस्त्यावरची लढाई लढतो, त्यांना ते नेतृत्व भावलं. आणि मला असं वाटतं की याच्या पलीकडे दुसरं महाराष्ट्रामध्ये कोणतंही असं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं, सगळ्यांना स्वाभिमानानं उभं करणारं, स्वाभिमान पेरणारं, ठासून पेरणारं, भरवणारं असं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि बाळासाहेब, मला असं वाटतं की त्याच्यामुळेच मला भावले. आणि मग आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमध्ये बाळासाहेबांना मढीला बोलवलं. भटकेमुक्तांची ती पंढरी म्हटली जाते, मढीला आम्ही भटकेमुक्तांचे 1000 लोक जमलो महाराष्ट्रातले. बाळासाहेबांना बोलवलं, बाळासाहेबांना 5ला बोलवलं संध्याकाळी समारोपाला, तर बाळासाहेब 11 वाजता येऊन बसले. मला तुमचं ऐकायचंय, मला भटकेमुक्तांच्या व्यथा आणि वेदना ऐकायचं, काय तुम्ही ठरवणार ते बघणार. तुम्ही जे सेकंड जनरेशन बसतायत ना, मी येतो तुमच्या बरोबर. मी संध्याकाळी 5ला येणार होते बाळासाहेब, सायंकाळी 5ला येणार होते समारोपाला, ते 11 वाजता येऊन आमच्या बरोबर बसले. दिवसभर आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. मला असं वाटलं की त्याच दिवशी आम्ही आमच्या भटकेमुक्त समाजाचा नेता पण ओळखला. त्याच्यानंतर बाळासाहेब आम्ही 2-3 जण बसलो, वंचित बहुजन आघाडी जन्माला घातली. आम्ही फक्त 4 लोक होतो त्याच्यामध्ये, बाकीचे निघून गेले. आज मी आणि बाळासाहेब दोघंच वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमध्ये जे होते त्यातले सगळे पळून गेले, कोणी स्वार्थाने गेले, कोणी लाभाने गेले. पण मी आणि बाळासाहेबांच्या बरोबर आजही या ठिकाणी मी बाळासाहेबांच्या सोबत आहे. आणि त्या दिवशी मी माझा नेता निवडला, भटकेमुक्तांचा नेता ओळखला. आणि इथून पुढे आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत या स्वाभिमानी नेत्याबरोबर मी असणार. बरोबर सर. मागच्या काही काळापासून बाळासाहेब आंबेडकर एक खंत नेहमी बोलून दाखवतात की आपल्या समाजामध्ये आता साहित्यिक निर्माण होत नाहीत. मागच्या काही काळापासून समाजाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे लेखक निर्माण होत नाहीत असं बाळासाहेब नेहमी मांडत आलेत. तुम्ही एक पुस्तक लिहिल्याचं, तुमचं एक चरित्र लिहिलेलं मला वाटतंय, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना. माझं आत्मकथन आहे, अंधकोळ नावाचं पारधी भाषेतला माझा तो शब्द आहे. आणि म्हणून मी जे काही जगलो, माझ्या अगोदरचे माझे वडील चुलते दरोडेखोर होते. आणि मग 10वी पर्यंत ते चोऱ्या वगैरे करायचे. त्याच्यानंतर हातामध्ये आई आणि वडिलांनी पाटी आणि पेन्सिल दिलं. खरं म्हणजे त्यांनी बेकेचा कटोरा हातामध्ये दिला नाही आमच्या. जर बेकेचा कटोरा दिला असता तर आम्ही भीक मागत कुठेतरी फिरलो असतो. परंतु आई वडिलांनी हातामध्ये बेकेचा कटोरा देण्याऐवजी बाबासाहेबांची जी लेखणी आहे, पाटी आणि पेन्सिल माझ्या हातामध्ये आमच्या भावंडांच्या हातात दिलंय. आणि मग आम्ही शाळेमध्ये गेलो, शिकलो, शिक्षण पूर्ण केलं. पुढे शिकल्यानंतर नोकरीला लागलो. आणि मग स्वतःपुरतं स्वांत सुख आहे, स्वतःपुरतं जगण्यापेक्षा आपण इतरांसाठी जगलं पाहिजे. आणि म्हणून या सामाजिक चळवळीमध्ये मी काम करत आलो. काम करत असताना अनेक वाईट प्रसंग अगोदर जीवन जगत असताना आले, वडिलांच्या आले, आईच्या आले, आमच्या वाट्याला देखील आले. आणि म्हणून हे कुठंतरी हे जेव्हा भाषणात आम्ही जेव्हा बाहेर व्याख्यानासाठी जायचो किंवा कार्यक्रमाला जायचो, बोलायचो, तर अनेक मित्र, अनेक साहित्यिक, कारण त्या काळामध्ये मी अनेक साहित्यिकांची पुस्तकं वाचलेली आहेत, बाबासाहेब वाचले, फुले वाचले. आणि जे काय भाषण कार्यक्रम राजा ढालेंपासून नामदेव रसाळ असतील, यशवंत मनोहर असतील, ह्या सगळ्यांचीच अनेकदा भाषणं या ठिकाणी 2-2 दिवस शिबिरामध्ये बसून ऐकली. आणि म्हणून त्यांनी देखील आग्रह केला की जे काही बोलतोस ना किसन, तू ते जरा शब्दबद्ध केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि म्हणून ते मी अंधकोळच्या माध्यमातून
आमचा जो भोगवटा होता तो भोगवटा त्या पुस्तकामध्ये लिहिला, पण भोगवटा नुसतं मागून थांबलो नाही त्याच्यामध्ये. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. समाज व्यवस्थेला नागडं करण्याचं काम केलं आणि लढायचं पण त्या आत्मकथनामध्ये आलेला आहे. अनुकूळ हा पारधी भाषेतला शब्द आहे. आज 3री आवृत्ती त्याची संपत आलेली आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये BA लास्ट इयरला मराठी अभ्यासक्रमामध्ये ते पुस्तक समाविष्ट केलेलं आहे. हिंदी भाषेमध्ये देखील ते आता येतंय, इंग्रजीमध्ये पण येतंय. मी माझं जे काही जगणं होतं ते जगणं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग याचा दुसरा पार्ट राजकीय विश्लेषण तुमचं किंवा तुम्ही लढवलेल्या निवडणुका, वंचित बहुजन आघाडीसोबतचा प्रवास, नक्कीच याबद्दल एखादं नक्कीच पुस्तक तुमच्याकडून येईल का? नक्कीच वंचितच्या स्थापनेपासून म्हणजे कशा पद्धतीने बाळासाहेबांच्या सोबत जोडला गेलो आणि पुढे काय 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 ज्या घटना घडल्या त्या सगळंच मी तो लिहिण्याच्या विचारामध्ये आहे. आणि तो लिहिण जसा वेळ भेटेल, कारण शेवटी आपल्याला सगळ्या आघाड्यांवरती लढायचं नाही. मी आत्ताचे जे साहित्यिक जे तुम्ही बोलतात की कुणाचे तरी पोपट होऊन बोलत आहेत, कुणीतरी कुणाच्या तरी सुपारी घ्यायची आणि इथल्या आंबेडकरी चळवळीवरती, बाळासाहेबांच्या चळवळीवरती लिखाण करत बसायचं, अडथळे निर्माण करत बसायचं. ती भाषा त्यांची नसते, त्यांच्या मालकांची ती भाषा असते. आणि म्हणून आपण फक्त 4 भिंतीच्या आतमध्येच बसणारा लिहिणारा कार्यकर्ता नाही, तर मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं जेवत असताना देखील कुणाचा फोन आला तर तटकन उठून खाली जावं लागतं, कारण माणूस अडचणीमध्ये असते, माणसं अडचणीमध्ये असतात. त्यामुळे ते जेवल्या ताटावरनं उठून जाऊन मदत करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे जसा वेळ भेटेल तसं हे सगळं पुढे भविष्यामध्ये लिखाण करणार आहे, शब्दबद्ध होणार आहे. बरं सर, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. शेवटचा प्रश्न म्हणजे एक तुमचा संदेश काय आंबेडकरी चळवळीतल्या युवा कार्यकर्त्यासाठी, जे भटक्या विमुक्त समाजातून जे येतात त्यांच्यासाठी, किंवा आंबेडकरी चळवळ म्हणून जे एकत्र येऊन काम करतात? तर आजची जी सामाजिक राजकीय परिस्थिती चालू आहे आता, की जे एक अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, तर अशा काळामध्ये तुमच्याकडून एक संदेश काय द्याल? कसं आहे का, आता देशाच्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत. राज्यामध्ये 5वी बहुमत युती सरकारकडे आहे. देशामध्ये देखील स्पष्टपणे काही घटक पक्षांना बरोबर घेऊन बहुमत आहे. 5 वर्ष तरी आता ते सत्तेवरती आहे. आणि जेव्हा एवढं प्रचंड बहुमत आणि सत्ता त्यांच्याकडे असेल, तेव्हा तो त्यांचा जो अजेंडा आहे, तो अजेंडा जो छुपा आहे, तो अजेंडा ते आता राबवण्याचा प्रयत्न करतील. समाज अस्थिर ठेवण्याचं काम करतील. आणि परभणीची घटना असेल, अमित शहा जे बोलले काल संसदेमध्ये बाबासाहेबांच्या बद्दल, ती लिटमस टेस्ट असेल. दंगली घडवण्याचा प्रकार होईल. संविधानामध्ये जे जे काही दिलं ते हळुवारपणे, फार उघडपणे नाही, परंतु हळुवारपणे का होईना, नकळतपणे का होईना, ते बाजूला करण्याचं काम निश्चितच होईल. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ म्हणून किंवा भटक्या विमुक्तांच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून, पूर्वी आम्ही भटक्या विमुक्त म्हणून समूह म्हणून एकत्रित येत होतो. पण तो अलीकडच्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांनी काय केलं, त्यांना जातीमध्ये अधिक बंदिस्त केलं. म्हणजे बाबासाहेबांनी जाती व्यवस्था अंताची लढाई केली, फुलेने देखील केली. आता ती जाती व्यवस्था अंताची लढाई आम्हाला पुढे घेऊन जायची होती, काही दशकच चालली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये जात अधिक घट्ट झालेली आपण पाहायला मिळतो. जसं की संतोष देशमुख हा सरपंच मारला गेला, पण त्याच्या जातीमध्ये तेवढ्या रिॲक्शन आल्या, बाकी समूहामध्ये त्या रिॲक्शन आल्या नाही. तसंच परभणीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला, आंबेडकरी चळवळीमध्ये तेवढ्या रिॲक्शन आल्या, बाकीच्या समूहामध्ये आल्या नाही. राजगुरुनगरमध्ये ते झालेले. म्हणजे फक्त त्याची जी संवेदना आहे, ते संवेदना फक्त जातीपुरती आहे. म्हणून आमच्या जातीमध्ये जो भटकीमुक्त म्हणून आमचा समूह म्हणून आम्ही विचार करायचो, ते आता त्यांनी जातीमध्ये बंदिस्त केलं. पण ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण इथल्या व्यवस्थेला जर मुठमाती द्यायचं असेल, तिच्याबरोबर फाईट करायची असेल, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून एक प्रगल्भ अशी आंबेडकरी चळवळ या देशामध्ये आहे, ताकदीनं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मनुवादाला आन्सर हा आंबेडकर वादाचाच आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या समूहातले लोक अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे आकर्षित होत आहे. म्हणून मी भटकीमुक्त समाजातल्या, आदिवासी समाजातल्या जे तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना मी या निमित्ताने आवाहन करेन की बाबुराव बागुल एका ठिकाणी म्हणतात की ज्याने चूक केली ते जन्म घेऊन, ज्याने चूक केली ते जन्म घेऊन, त्याने ती सुधारायची असते, एक तर देश सोडून, नाहीतर युद्ध करून. देशांतर करणं हे बाबासाहेबांनी सुद्धा नाकारलं.
जेव्हा बाबासाहेबांच्या पुढे 3 पर्याय होते की देशांतर करायचं, धर्मांतर करायचं की नामांतर करायचं, तर बाबासाहेबांनी देशांतर पण सोडलं, नामांतर पण नाकारलं. बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटी धर्मांतर केलं. मला असं वाटतं की युद्ध करणं, नामांतर केलं, पण त्यांनी फाईट केली. एक नवीन व्यवस्था, एक नवीन कल्चर या समूहाला या ठिकाणी त्यांनी दिलं. आणि म्हणून ते जे युद्ध आहे, ते युद्ध आम्हाला देश सोडून जमणार नाही, कारण आम्ही या देशाचे भूमिपुत्र आहोत. त्यामुळं आम्ही खैबर खिंडीतनं आलेलो नाही त्यांच्यासारखे. इथले भटकीमुक्त असतील, इथले आदिवासी असतील, या मातीतले आहेत, या भूमीतले आहेत. इथल्या मातीबरोबर आमचं वेगळं नातं आहे. त्यामुळे देश नाही सोडणार, पण इथल्या व्यवस्थेबरोबर की जी व्यवस्था आतापर्यंत आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जनावरांच्या पातळीवरचं जगणं आमच्या वाट्याला आणून देते, त्याच्याबरोबर आम्हाला फाईट करावी लागणार आहे. आणि म्हणून ज्याने चूक केली ते जन्म घेऊन बाबूराव बागुल म्हणतात, त्याने ती सुधारायची असते. दुसरं तिसरं कुणी येणार नाही, कोणता देव नाही येणार, कोणता परमेश्वर येणार नाही, पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाहीये. आम्हालाच बाबासाहेबांच्या निमित्तानं रूपानं आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला उभं राहावं लागणार आणि त्या व्यवस्थेबरोबर फाईट करावी लागणार. बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांचा अजेंडा, बाबासाहेबांचं मिशन आम्हाला पुढे घेऊन जावं लागणार. आणि तोच मला असं वाटतं की अंतिम आमचं इथल्या दुःखाचं सत्य असणार आहे. बरोबर सर, तुम्ही अतिशय व्यस्त असताना सुद्धा आमच्या दर्शकांसाठी इतका वेळ दिलात, इतक्या दिलखुलास गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे आभार. याच्यानंतरही मला तुमच्याशी अनेक विषयांवर बोलायचं आहे की तुमचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यावरती मला सविस्तर बोलायचं आहे, म्हणजे पूर्ण एपिसोड त्याच्यावरतीच करायचा आहे. तर मला तुम्ही त्याच्यासाठी नंतर वेळ द्याल अशी अपेक्षा करतो. तुमच्या पुस्तकाच्या 2ऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला सदिच्छा देतो. आणि तुम्ही आज चॅनलच्या आमच्या दर्शकांसाठी इतका वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर. ओके, धन्यवाद. तुम्ही देखील मला तुमच्या चॅनलवरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या निमित्तानं महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील हा विचार त्यांच्यापर्यंत जाईल, ते संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळं तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून मी धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. जय भीम, जय संविधान. जय भीम सर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यासह नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय भीम.